नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा दिवसाबद्दल ज्याची रात्र संपूर्ण आकाश अंधारात बुडवते, पण त्या अंधारातच लपलेले असते सर्वात मोठे रहस्य. 12 ऑगस्ट 2026 बुधवार. ही अमावस्या फक्त एक तिथी नाही, ही आहे आषाढ महिन्याची शेवटची रात्र. श्रावण महिन्याच्या पवित्र दाराची चावी. महाराष्ट्रात तिला म्हणतात गटारी अमावस्या, उत्तरेत हरियाली अमावस्या, काही ठिकाणी दीप अमावस्या आणि शास्त्रात तिला ओळखतात श्रावण कृष्ण पक्ष अमावस्या. पण या सर्व नावांच्या पलीकडे एक गहन रहस्य दडलेले आहे. शास्त्र सांगतात अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो. त्या रात्री पितृलोक आणि भूलोक यांच्यातील पडदा पातळ होतो. पितर पृथ्वीवर येतात. त्यांना तर्पण, पिंडदान, तिल, जल आणि श्रद्धेने केलेले अर्पण मिळाले तर ते संतुष्ट होतात, नाही तर ते परत जातात असमाधानी. 12 ऑगस्टच्या या अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण ही चातुर्मासातील पहिल्यांपैकी एक अमावस्या आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वीची शेवटची रात्र. या रात्री केलेले तर्पण वर्षभराच्या पितृदोषातून मुक्ती देऊ शकते, अशी पुराणांतील मान्यता आहे. म्हणूनच सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा. दक्षिणाभिमुख होऊन काळे तिल आणि कुश घेऊन तर्पण करा. कावळ्याला भात दही टाका. गायीला गवत द्या. ही छोटी कृत्ये फक्त कर्मकांड नाहीत, ही पूर्वजांशी थेट संवाद साधण्याची भाषा आहे. का हरियाली अमावस्या? सावन महिन्यात पृथ्वी हिरव्या चादरीने झाकली जाते. पाऊस पडतो, माती जिवंत होते, बीज अंकुरतात. या दिवशी झाड लावणे हे फक्त पर्यावरणाचे काम नाही. पुराण सांगतात जो मनुष्य या अमावस्येला पीपल, नीम, आमला, तुलसी किंवा बिल्वाचे रोप लावतो तो आपल्या पुढच्या 7 पिढ्यांसाठी पुण्य जमा करतो. कारण झाड म्हणजे फक्त ऑक्सिजन नाही, झाड म्हणजे पितरांचे निवासस्थान, देवांचे आसन आणि आपल्या कर्माचे साक्षीदार. 12 ऑगस्ट 2020 रोजी आपण फक्त रोप लावत नाही, आपण पृथ्वीशी एक करार करत आहोत. मी तुला जगलो, तू मला जगव. महाराष्ट्रात या दिवसाला गटारी अमावस्या म्हणतात. लोक म्हणतात आज शेवटचा मांसाहार, शेवटचा दारू, उद्यापासून श्रावण. पण खरे रहस्य वेगळे आहे. काही विद्वान सांगतात की मूळ शब्द आहे गतहारी, म्हणजे आहार सोडणे. आषाढ संपला, आता श्रावणात सात्विक आहार, ब्रह्मचर्य आणि शिवभक्ती. ही रात्र म्हणजे संक्रमण, शारीरिक भोगापासून आत्मिक भोगाकडे जाण्याचा दिवस. म्हणूनच या दिवशी दिवे स्वच्छ करून तेल लावून प्रज्वलित केले जातात, अंधार दूर करण्यासाठी, बाह्य आणि आंतरिक दोन्ही. श्रावण महिना शिवाला सर्वात प्रिय आणि या अमावस्येला शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा आणि शमीपत्र अर्पण केले जाते. समुद्रमथनाच्या वेळी शिवाने विष प्याले आणि तो विष पचवण्यासाठीच श्रावण महिन्यात जलाभिषेक सुरू झाला, अशी एक कथा आहे. या रात्री जर आपण एकाग्रतेने ओम नमः शिवाय 1008 वेळा जपला किंवा रुद्राभिषेक केला तर तो जप सामान्य दिवसापेक्षा कितीतरी पट अधिक प्रभावी होतो. कारण अमावस्या म्हणजे चंद्राची शक्ती शून्य आणि शून्यातच शिव वास करतो. 12 ऑगस्ट 2026 रोजी एक पूर्ण सूर्यग्रहणही आहे, पण भारतवर्षात ते दिसणार नाही. ग्रहण ग्रीनलँड, आईसलँड, स्पेन या भागात दिसेल. भारतात सूर्य क्षितिजाखाली असेल, म्हणून सूतक लागू होत नाही. हीही एक प्रकारची दैवी व्यवस्था आहे. जेव्हा जग अंधारात असेल तेव्हा आपण येथे पितृतर्पण आणि शिवपूजा निर्भयपणे करू शकतो. आता खरे रहस्य. ही अमावस्या फक्त पूर्वजांसाठी नाही, फक्त झाडांसाठी नाही, फक्त शिवासाठी नाही. ही अमावस्या आपल्यासाठी आहे. आपल्या आत जो अंधार आहे, भीती, असंतोष, अपूर्ण इच्छा, न सांगितलेले दुःख, त्या अंधाराला या रात्री सामोरे जाण्याची संधी आहे. जेव्हा चंद्र नाही तेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याला अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. म्हणून या रात्री फक्त कर्मकांड करू नका. थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा आणि विचारा, माझ्या आयुष्यातून मी काय सोडायचे आहे आणि काय जोडायचे आहे. 12 ऑगस्टसाठी साध्या आणि प्रभावी कृती अशा: सकाळी लवकर उठून स्नान करा, पितरांना तर्पण द्या, शिवलिंगावर अभिषेक करा, एक झाड किंवा रोप लावा, गरजूला अन्न किंवा वस्त्र दान करा, संध्याकाळी दक्षिणाभिमुख दीप प्रज्वलित करा आणि रात्री शांतपणे बसून थोडा ध्यान करा. मित्रांनो, 12 ऑगस्ट 2026ची अमावस्या फक्त कॅलेंडरवरील एक तारीख नाही, ही आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र, पूर्वजांकडून आशीर्वाद घेण्याची रात्र, प्रकृतीशी पुन्हा नाते जोडण्याची रात्र आणि स्वतःशी खरे भेटण्याची रात्र. जर आपण या रात्रीचे रहस्य समजून घेतले तर ती फक्त एक अमावस्या राहणार नाही, ती आपल्या आयुष्यातील एक वळणबिंदू ठरेल. ओम नमः शिवाय.
पितृभ्य नमः, प्रकृतये नमः, जय श्रीराम आणि शुभ अमावस्या.